दादा इथून शिकून गेले त्यांची डिग्री कुठे मिळते माहिती आहे का तुम्हाला? तिकडं का? हां धन्यवाद. सर काय काम होतं? माझी बायको इथे शिकली, मला तिची डिग्री पाहिजे होती. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय ना? नाही पण तुम्ही सांगा ना मला, मी भरतो. मार्कलिस्ट असेल ना जवळ? नाही. काय आहे, तुम्ही फॉर्म भरलेला नाहीये, मार्कलिस्ट पण तुमच्या जवळ नाहीये. कशी युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रमाणपत्र देणार? तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस माहीत नाही का? नाही सर, काहीच माहित नाही. एक काम करा, तुम्ही बसा तिथे, माझ्या हातातलं माझं काम संपवतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. हां चालेल, आय मीज. घ्या वाचून बघा आता एकदा. सत्या एकदम काळजाला भिडणारे शब्द टाकले याने. काय रे बाबा, कुठून शिकलाय रे एवढं चांगलं लिहायला? अरे दादा लेखक येऊ बसल्या बसल्या कविता करते. हा दादा तुला सांगतो, कॉलेजमध्ये असताना फक्त कवितांवर लय पोरी पटवल्या त्यानं. असं? हा हो बाबा, पण तेव्हा त्या समोर असायच्या ना. आता माझ्या कविता ऐकून त्यांच्या मनात काय चाललंय ते मला समोरासमोर दिसायचं. पण आपण जी पत्र लिहितोय ती सगळी एकतर्फी आहेत बरं का. आता मला सांग, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे जर मला कळलंच नाही तर मी पुढचं पत्र कशाच्या आधारावर लिहू? आता मी पाठवलेल्या पत्राची उत्तरं जर मला मिळाली तर पुढे लिहिणं सोपं जाईल ना मला. ए बाबा, तुला इथं तुझं सेटिंग लावायला नाही बोलवला. त्या प्रसादच्या नावानं पत्र लिहायचंय तुला, ते बी भाड्यानं, म्हणून ठेवलाय. कळलं का? जा आता. येतो. सत्या ते बेने जे काय बोललंय ना ते लय महत्वाचं बोललंय बरं का. पत्राला जर उत्तरच येत नसेल तर पाठवलेल्या पत्राला अर्थ काय? तो कचराच की. त्यामुळे आपण पाठवलेलं पत्र त्या पोरीपर्यंत पोचतंय का? ती पोरगी त्या पत्राचं काय करते आणि तिच्या मनात काय चाललंय याचा आपल्याला सुगावा लागत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होत नाही. आणि त्यासाठी वेगळाच डाव टाकावा लागेल शशिकांतराव, आणि तो बी लई हुशारीनं. म्हणजे तू नर्मदाला बोलव. त्या बिंडोक बाईचं या सगळ्यात काय काम आहे? कशाला बोलवायचं त्या बिंडोक बाईला आज्जे? सत्या, अरे बिंडोक असली ना तरी परसाची आई आहे ती. हे असू दे की बिंडोक, आपल्याला तिच्या बिंडोकपणाचा फायदाच आहे. वापर करून घे जरा, नाही का? एकदम बरोबर बोलते आजी. अच्छा असं आहे होय. डॅडी बोलवलं का? काय काम होतं? विचारा कशासाठी? बायको पोटुशी असताना, आई मेलेली असताना, दारू पिऊन रातभर गावात हिंडताना त्याच्यासाठी. अहो जरा तरी लाज वाटून घ्या चिरंजीव. तुमच्या बापानं एवढ्या कष्टाने उभं केलंय ते फक्त शुद्धीत राहून सांभाळायचंय तुम्हाला. ते बी जमाना तुम्हाला. संसाराची जबाबदार नाही, बायकोची जबाबदार नाही. आता तुमच्या संसाराचं वजन काय आम्ही व्हायचं का? डॅडी हे सगळं करताना मला काय मज्जा येते का? अहो घरात थांबलं की एक शब्द बोलत नाही बायको माझ्याशी. तुमच्या चुकांमुळे होतंय चिरंजीव, त्या सुधारा आधी. परत एकदा सुनबाईंना विश्वासात घ्या. अहो तिला जीव लावा, तिची काळजी घ्या. काय करायचंय ते करा, पण तुमच्या बायकोचा तुमच्यावर विश्वास बसलाच पाहिजे. आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहे चिरंजीव? आणि हे बघा, पुढचे काही दिवस आम्ही जरा पुण्या मुंबईकडे असणार आहे. ती जिमिनीच्या कोर्टाची काय काम अडकली ती पूर्ण करून घ्यायला हवीत. आम्ही परत आलो, एक महत्वाचं काम आहे
त्यासाठी तयार राहा. कसलं काम? आल्यावर सांगतो तेवढं करा. आणि आम्ही तिकडं असताना सुनबाईंना काही त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही परत आल्यावर जर आम्हाला काही तक्रार ऐकायला मिळाली, यावेळी आम्ही दयामाया करणार नाही. नाही येणार कसली तक्रार. पोरी, तुम्ही मला ओळखलंच असेल. मी नर्मदा सरनोबत, प्रसाद सरनोबतची आई. मला थोडं प्रसादबद्दल बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण आम्ही ना तो विषय कधीच सोडून दिलेला आहे. आणि तसं तुम्हाला कळवलंही होतं ना, तरी पण मग मला माहिती आहे तुम्ही नकार दिलाय, पण तरी मी मला बोलायचं आहे. हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण तुमच्या घराशी आणि तुमच्या कुटुंबाशी आम्हाला कुठलंच नातं जोडायचं नाही आहे. आणि ते जर करायचं नसेल तर पुढे बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना. तुमचं आणि आमचं काही वैर नाही आहे, पण तुमच्याशी बोलताना जर सूर्याने मला बघितलं ना, तर तो खरंच खूप चिडेल. त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जा. हे बघ पोरी, मला तुला त्रास द्यायचा नाहीये, पण मला जे काय बोलायचंय ते एकदा ऐकून तरी घे. फक्त एकदा. मग मी परत तुला त्रास नाही देणार. फक्त एकदा. बरं ठीक आहे, घरात बसून बोलूयात. या. बोला आता, काय बोलायचं तुम्हाला? ते आमचा प्रसाद. प्रसाद सरनोबतांचं लग्न आमच्या राजूशी करायचं. त्याची बोलणी करायला आली, हेच सांगायचं ना तुम्हाला. सूर्या त्यांची चांगलीच ओळख माहिती आहे मला. बोला तुम्हाला काय बोलायचं. तुळजा, त्यांच्यासाठी चहा. नको, मला आत्ता काहीच नको. मी फक्त बोलून निघून जाईन. ते आमचा मुलगा प्रसाद सरनोबत. त्यांचं लग्न आमच्या राजूशी होणार नाही, हे मी तुमच्या घरातल्यांना आधी पण स्पष्टपणे सांगितलंय. तरी पण त्यांनी आधी पत्र पाठवलं, ते स्वतः इथं आले, आणि आता तुम्हाला पाठवलं. हे सगळं करून काय सिद्ध करायचं त्यांना? अहो ऐकून तरी घ्या, मला हेच तर बोलायचंय. ताई, तुम्ही काय बी बोलला ना तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावर न बोललेलंच बरं. तुम्ही मला गळ घालायला बघणार, मी तुम्हाला नाही म्हणत राहणार, आणि याच्यातून तुमचा अपमान होत राहणार. माफ करा, मला हे सगळं नाही करायचं. तुमचं मान ठेवून सांगतो, माझ्या बहिणीला मला तुमच्या घरात नाही द्यायचं. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्यच नाहीये का? बिलकुल नाही. तुम्हाला देवीच्या उत्सवात मी बघितलं होतं. उत्सवात देवीच्या आरतीचं मान तुमचं असतं हे माहिती आहे मला. तेवढीच काय ती आपली ओळख. त्याच्या पलीकडं मी ना तुम्हाला कधी भेटलोय ना कधी बोललो. आज तुम्ही इथं आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलाशी माझी काहीच दुश्मनी नाही. पण सरनोबतांबरोबर मला कसला संबंध जोडायचा नाही. तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच वाईट नाही, पण माझ्या बहिणीचं तुमच्या घरात येण्याची तुमची अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. माफ करा, तुम्ही येऊ शकता. गजा भाऊ, हां बघा झाले असं जाऊ. होय चाल. नाना झालं झालं चालू झालं का? बाबा. अरे, चालू झालं पाणी चालू झालं. नाना काय बी म्हणा, तुमच्या हाताला लय गुण आहे. अहो झटक्यात राव तुम्ही मोटर चालू केली. ही घ्या तुमची कमाई. 1500 माझ्या कामाची इन्व्हेंट 500 रुपये झाले फक्त. अहो ही माहिती आहे मला. नाना तुम्हाला सांगू का, या पावसात का नाही या शेतात माझ्या लय पाणी साठतं.
आणि कोण असं का नाही पाणी साठल्यावर मोटर दुरुस्त बी करा येत नाही. अहो तुम्ही एवढं धाडस करून ती मोटर दुरुस्त केली, मग राहू द्या की. तरी पण कशाला नको. ना बघा ही परत जर मोटर बिघडली का नाही तर परत बोलवायचं नाही. आता अशी आड घालतोस म्हणल्यावर बरं ठीक आहे, राहू दे मग ठेवतो. असू द्या. चल येऊ का? ऐका की ती पलीकडचा आपला हरिभाऊ माहिती का नाही, हा त्यांच्या मोटरीचा असाच काहीतरी घोळ चाललाय. लय दिवस झालं सांगतोय मला, तेवढं जाऊन बघा जावं. अरे ते हरिभाऊचं रान ते खालच्या माळ्यावर ते तिथं मारण्याचं पाणी साठतं आणि झाडी बी इतकी आहे ना, आणि अशात काम करणं लय धोक्याचं आहे बघ. वय हाय तुमचं म्हणणं बरं आहे. पण काय माहिती आहे का, त्याचं पोटावर त्या शेतीवर चाललंय नव्हता. माणूस व्यवहाराला एक नंबर आहे, काम झाल्या झटक्यात पैसे देऊन टाकल. चालून आलेलं काम सोडायला नको वाटतंय, आणि 4 पैसे बी सुटतेलच की, असं म्हणतोस होय? बरं ठीक आहे, पण आता लय अंधार झाले, उद्या करतो म्हणून सांग त्याला. ठीक आहे? नक्की ना? हा. होय चालतंय, सांगतो. चल येतो मग. हा वय. तुळजा, रात्री झाडांजवळ जायचं नसतं, ती झोपलेली असतात. आणि असं काय म्हणून बघतेस त्यांच्याकडं? काय नाही रे, असाच विचार करत होते. पावसाळा आला ना की ही झाडं पण आपल्यावर अवलंबून नसतात, त्यांना त्यांचाच ओलावा मिळतो. छान फुलतात, डवरतात. पावसाळ्यात ना एक वेगळंच तेज असतं यांच्यावर. बघ ना, ऋतू बदलले की कसं सहज कळतं ना यांना. सध्या माझ्या डोक्यात एकच फुल आहे, मला त्या फुलाची काळजी घ्यायची. माझ्या उंजळीत जे आता फुल आहे ना, ते पण लवकरच आनंदाने फुलणार आहे. बघ तू. माझ्याबद्दल बोलतोयस का तू? नेमकं काय म्हणायचंय तुला? कळ वेळ आली की तुला. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ना तू लय खुश होशील, असं काहीतरी लय भारी होणार. काय होणार आहे? आत्ता नाही, वेळ असते प्रत्येक गोष्टीला. थोडा धीर धर, सगळं कळलं आपोआप. आणि एवढं सांगतो, तुझ्या डोळ्यातलं विजलेलं स्वप्न मी परत जिवंत करणार आहे. त्या स्वप्नाला नव्यानं आकार देणार, आणि ते पूर्ण होताना तुझ्या डोळ्यातला साठलेला आनंद मला बघत राहायचं. ते जगताना तुझ्या चेहऱ्यावरचं सुख मला अनुभवायचं. तू आतापर्यंत लय केलंयस माझ्यासाठी, आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तुझी सगळी स्वप्न मला पूर्ण करायची. हो मातोश्री, आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐका. आज परत जाऊन त्या सूर्याला भेटा. मला नका असं करायला लावा. ती लोक लय चांगली आहे, ती त्यांचा नकार असेल तर असं त्यांना त्रास देणं बरोबर नाही. मला असं वाटतं आपण हायशा इथंच थांबू. तुम्हासनी वाटतं म्हणजे तुम्हासनी काय वाटतं याचा विचार आता आम्ही करायचा? हे बघा, यो विषय आम्ही सुरुवात केला होता, आता आम्हीच संपवणार तो. आणि आम्ही जोपर्यंत सांगत नाही तो पोतूर परसाच्या लग्नाचा पाठपुरावा करायचा. कळलं? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कुठल्या तोंडाने मी तिथं जाऊ आणि हा विषय काढू? आणि असं सारखं जाण्याने त्यांना आपला राग येईल. रागाच्या भरात सूर्य इथं आला तर? वा, म्हणजे आम्ही सरनोबतांनी त्या 1.5 दंबीच्या किराणावाल्याला घाबरायचं का? लायकी आहे का त्याची? काय? मी हात जोडते. ती लोक लय चांगली आहे. ती मला पण त्या घरातली पोरगी माझ्या प्रसादसाठी बायको म्हणून आवडली असती, पण त्यांना नाही जुळवायची आपल्याशी सोयरीक. आणि तसंही सूर्याला आपल्याबद्दल लय राग आहे. आणि का म्हणून आपण त्यांच्या घरच्या पोरीला असं फसवायचं? का म्हणून खोटं बोलून तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडायला लावायचा? मला हे पाप करायला नका लावू, पण मला तिथं परत जायला सांगू नका. बस! किती वेळा सांगायचं तुम्हासनी?
तुमचं डोकं चालवू नका. त्या सूर्यानं माझ्या सत्याची अब्रू येशीला टांगली, त्याला मारहाण केली. तेव्हा कुठे होतात तुम्ही? हे बघा, त्या सूर्यानं लई अपमान केलाय आमचा आणि त्याचा बदला आम्ही घेणारच. काय बी झालं तरी घेणारच. मला वाटतं त्या सूर्याला पकडावं आणि त्याचा हातपाय बांधावं आणि रोज 4 माणसं लावून त्याला चापकानं फोडावं. सत्यजितराव, शांत व्हा. हे बघा, चापकाचा मार तास देतो माणसाला, पण जखमा असतात ना, त्या नेहमी मनाला कराव्यात, शरीराला नाही. मनाच्या जखमा लई झोमत्यात. माणूस असा सहजासहजी विसरू शकत नाही तो. आणि त्या सूर्यानं लई अपमान केलाय आपल्या समध्यांचा. त्याला असा सोडणार नाही. उठा. त्या सूर्याच्या घरी जा आणि तिला पटवून द्या की परसाचं आणि त्याच्या बहिणीचं लगीन होणं लई गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो, पण मी काय म्हणते, बस. आता एक सबूत बी तोंडात निघता कामा नये. त्या सूर्याच्या घरी जायचं आणि त्याचं मन वळवायचं. त्याचं मन वळत नसल तर त्याच्या बायकोला गाठायचं, कुठं बी, रानात, रस्त्यात, जिथं कुठं असेल तिथं. एकदा का तिचं मन वळलं की त्या सूर्याचं मन तीच वळविल. हे बघा, ही आता त्या सूर्याच्या घरी जाईल. जोपर्यंत ही मन वळवत नाही तोपर्यंत हिच्या लेकाला खायला देऊ नका. कळलं? नका असं करू. मी हात जोडते. तुम्ही म्हणाल तसं करीन. मी जाते त्यांच्याशी बोलायला. दादा, तू याला मला सोडायला आणि आणायला पाठवलं होतं ना? पण हा बघ, हसतच माझ्या मागं मागं फिरत असतो. तसं काय माझं बॉडीगार्ड लागून गेलाय. माझा बॉस असल्यासारखं वागवतो मला. दादा काय पण सांगती. हिला फक्त मी म्हटलं होतं की मी झेरॉक्स काढतो म्हणून, पण नाही, ती चिडून निघून गेली. आता त्या दुकानावर काय झालं असतं हिला तर ती माझी जबाबदारी होती का नाही? ते काही असू दे दादा, मी याच्यासोबत क्लासला जाणार नाही म्हणजे नाही. भागे, मी बाकी सगळं ऐक ना तुझं, पण हे ऐकणार नाही. तुला क्लासला जावं लागेल आणि ते पण पुढ्या बरोबरच. आणि मला पुण्याला जायचंय आज, महत्वाचं काम आहे. तू असंच करतो दादा. आता हा परत मैत्रिणी असताना माझ्या मागं मागं आला तर मला कसं तरी वाटतं. अरे ते काही नाही, तू ह्याला सांगून ठेव, काही झालं तरी माझ्या मागं मागं करायचं नाही. दादा, हिला सांग ही अशी वागलेलं मला चालणार नाही. आणि तुला जर पाहिजे असेल ना की मी हिची काळजी घ्यावी तर हिने माझं ऐकलं पाहिजे. नाहीतर मी नाही जात हिला सोडायला. दुसऱ्या कोणाला तर पाठव. तू कोण आहे रे येणार? मीच सांगते तुला, मलाच नाही तुझ्या सोबत. ऐका दादा कशी बोलती. काय कळत नाही हिला कसं बोलावून काय. तुला लय कळतं ना? आपल्यापेक्षा जास्तच कळतं. आला मोठा शहाणा. यार बस. काय चाललंय सगळं? भागे, तू काय लहान आहेस का आता? दादा, तू याला का नाही बोलत? बस म्हणलं ना, बस. पुढे तू हिची नीट काळजी घ्यायची. तुला याच्याबरोबरच क्लासला जायला लागल आणि याचं ऐकावं पण लागल. आणि हे सगळं मीच त्याला करायला सांगितलं तुझ्या सुरक्षेसाठी. अरे बघतेस ना रोज काय काय बातम्या ऐकायला मिळतात ते. आणि तू क्लासला एकटीनं जायचं नाही आपलं ठरलं होतं ना, म्हणून तर मी तुला क्लासला पाठवतोय. तेव्हा पुढ्या तुझ्याबरोबर क्लासला येणार. तू जिथं जाशील तिथं तू येणार. भागे, अगं ऐक की भागे, तुझ्यासाठी चाललं नाही सगळं. आई पोरगी. पुढे लहान आहे ती, तू सांभाळून घे. भांडू नको त्याच्याबरोबर. भांडण आणि मी शक्य तरी आहे का दादा? अरे माझ्या एवढा समजूतदार गावात कोण नाही, माहिती आहे ना तुला. माहिती की तुझा समजूतदारपणा कळाला आता मला. हा म्हणजे कळलंय तुला. येतो मी. हा, चांगलंच कळलंय मला. पोरांच्या नादात उशीर झाला राव. निघाला पाहिजे मला. काय उंदरा मांजराची भांडणं मिटली का? एवढे मोठे झालेले तरी भांडणं काही संपत नाही अजून यांची. नाहीतर काय, समजवलं मी दोघांना पण.
बरं तुळजा, मी जरा बाहेर चाललोय, येतो जाऊ. अरे थांब, कुठे चाललास? अगं हा एक महत्वाचं काम, तुला सांगतो नंतर, येतो मी. सूर्य पण काय चाललंय याचं? नंतर सांगतो, वेळ आली की कळवतो, अशी सूत्र द्यायला लागल्या हल्ली.